अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। थंबवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय कळाला असेलच तरी सुद्धा एकदा परत सांगते की येत्या 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आलेली आहे आणि या पुण्यतिथी निमित्त येत्या पुढच्याच आठवड्यातल्या गुरुवारपासून म्हणजे 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे। या 7 दिवसांच्या पारायण काळामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जो 5वा वेद मानला जातो या ग्रंथाचं वाचन सामुदायिक पद्धतीने श्री दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे। सोबतच तुम्ही वैयक्तिकपणे तुम्ही एकट्याने सुद्धा घरी पारायण करू शकता या सप्ताह काळामध्ये। आता याबद्दल मी भरपूर माहितीचे व्हिडिओ अगोदर केलेले आहेत आता 2-3 दिवसापूर्वी, तरी सुद्धा अजून सुद्धा काही माहिती आहे, अजून सुद्धा काही जणांचे प्रश्न येत आहेत, त्याच्यावर सुद्धा आजचा हा व्हिडिओ असणार आहे की आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन कोण कोण करू शकतं। खूप लोकांना प्रश्न आहे की महिलांनी वाचावं का, विधवा महिलांनी वाचावं का, त्याबद्दल सांगणार आहे। सोबत दुसरा प्रश्न म्हणजे किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पोथी आहे किंवा जे काही ग्रंथ आहे तो इतर प्रकाशनाचा वाचनासाठी पारायणासाठी जमेल का, हा पण एक प्रश्न आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की गर्भवती स्त्रिया ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्या पारायणाला बसू शकतात का, आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा प्रश्न जर अजून काही नियम आहेत का जे आम्हाला पाळायला पाहिजेत, याबद्दल संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 एप्रिल पासून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे, वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून या सप्ताहामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या म्हणतात ना किंवा आयुष्याचं सोनं करून घ्यावं खरं तर, आणि दत्त महाराजांचा स्वामी समर्थांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करून घ्यावा। कारण की आताच नुकतंच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला चैत्र महिन्यामध्येच आई भगवतीची सेवा करून झाल्यानंतर, कुळाचार करून झाल्यानंतर आपल्या गुरूंची सेवा करायला मिळते आहे, दत्त महाराजांची सेवा करायला मिळते आहे। त्यामुळे ही संधी नक्कीच घालवू नका। आणि ज्यांना सप्ताह काळामध्ये सेवा पारायण करायला जमणार नाही आहे त्यांच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही आधी जर तुम्हाला पारायण सुरू करायचं असेल तर तुम्ही कधी सुरू करू शकता ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला। माझ्या वाटतं 2-3 व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ केला आहे 2-3 दिवसापूर्वी, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर मंडळींनो, सगळ्यात पहिला प्रश्न जो येतो तो म्हणजेच काय किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कोण कोण करू शकतं, तर मी एक सांगेल की सगळे जण हे पारायण करू शकतात। ज्यांना लिहिता वाचता येतं ती प्रत्येक व्यक्ती श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकते। मी सांगेल की लग्न न झालं म्हणजे कुमार वयातील जे काही मुलं मुली आहे कॉलेजमध्ये ते सुद्धा पारायणाला बसू शकतात, सवाष्ण स्त्री बसू शकते, पुरुष बसू शकतात, सोबत विधवा महिला सुद्धा बसू शकतात, सगळे जण हे पारायण करू शकतात। त्यामुळे मनामध्ये काही किंतु परंतु आणू नका की आम्ही पारायण करू शकतो का, महिलांनी करावं का, विधवा महिलांनी करू नये, असं काही नाही आहे, सगळे जण हे पारायण करू शकतात। आता कसं आहे, हा जो भ्रम आहे किंवा महिलांनी हे पारायण करू नये, तर ते का होतं, पहिले असं म्हटलं जायचं की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन महिलांनी करू नये, पण जो मूळ ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ, मूळ ग्रंथ सर्वात पहिला तो ग्रंथ वाचू नये ही पद्धत होती। हो, तो ग्रंथ महिलांनी वाचू नये, पण त्यातलाच थोडाफार सारांश घेऊन आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक नवीन ग्रंथ तयार केला श्री गुरुचरित्र ग्रंथाचा, आणि तो ग्रंथ जर आता महिलांनी मुलींनी जर वाचला तर त्याचा काही सुद्धा परिणाम होत नाही। असं म्हटलं जायचं की पहिला जो मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ त्याच्यामध्ये असे काही शब्द होते, इतके काही प्रभावी शब्द होते की म्हणजे त्याचा परिणाम महिलांच्या गर्भावर सुद्धा होत होता, म्हणून त्यावेळेस महिलांनी वाचू नये असं म्हटलं जायचं। पण आता त्याच्यामध्ये थोडाफार बदलाव करून त्यातला थोडाफार सारांश घेऊन आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी अतिशय प्रभावी असा ग्रंथ तयार केला आहे। दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातील प्रकाशनाद्वारे हा तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद सुद्धा आहे, म्हणून सांगते की हा ग्रंथ नक्कीच प्रत्येक महिला वाचू शकते, प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री वाचू शकते, त्याच्यात काही हरकत नाही। हा एक प्रश्न कळाला असेल। दुसरा प्रश्न जो आहे तो आता, ताई आमच्याकडे इतर प्रकाशनाचा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ, तर आम्ही तो पारायणासाठी सप्ताहासाठी वाचन करू शकतो का? आता मी तुम्हाला एक सांगते, जर आता तुमच्याकडे इतर प्रकाशनाचा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ तर तो तुम्ही वाचू शकता, पण केव्हा वैयक्तिकरित्या जर तुमच्या घरामध्ये तुम्ही एकट्याने पारायण करत असाल तर तुम्ही इतर प्रकाशनाचे ग्रंथ जे आहेत श्री गुरुचरित्र ग्रंथ ते वाचू शकता। आणि जर आता समजा तुम्हाला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातला गुरुपीठातून इथून जर ग्रंथ हवा असेल किंवा जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही व्हिजिट करा, तिथे जा, तिथे तुम्हाला तिथे दुकान शॉप असतं साईडला, तिथे तुम्हाला दिंडोरी प्रणित प्रकाशनाचा ग्रंथ भेटून जाईल।
ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे इथे एक नंबर पीप करते, ते दादा गुरुपीठ नाशिक इथे असतात, तिथून तुम्हाला तो ग्रंथ घरपोच भेटून जाईल. ही एक तुम्हाला पद्धत सांगते आहे. आता समजा तुम्हाला तर ग्रंथ मागवायसाठी वेळ नाही आहे किंवा एवढा वेळ आमच्याकडे नाही की ग्रंथ केव्हा भेटेल, समजा सप्ताह सुरू झाल्यावर भेटत आणि सप्ताह कसा करायचा, आणि आता आमच्याकडे इतर प्रकाशनाचा ग्रंथ आहे तर आम्ही तो वाचू का या सप्ताहामध्ये? वाचू शकता, काही हरकत नाही. पण मी एक सांगेल, तो फक्त एकट्याने वैयक्तिकरित्या घरामध्ये वाचावा. सामुदायिक पद्धतीने ज्या वेळेस आता केंद्रामध्ये पारायण सुरू होईल, सप्ताह चालू होईल 9 तारखेपासून, त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग घेता येणार नाही. कारण की दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये फक्त एकाच प्रकाशनाचा ग्रंथ तिथे वाचनासाठी घेतला जातो, तो म्हणजे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातला. आणि तुम्ही जर तिथे केंद्रात जाऊन बसते पारणासाठी सामुदायिक पद्धतीने आणि तुमचा ग्रंथ इतर प्रकाशनाचा असेल, मग ते सामुदायिक सेवा होईल का? नाही. कारण की तिथे सामुदायिक सेवेमध्ये एक व्यक्ती माईक मध्ये मोठ्याने वाचत असते आणि बाकीचे व्यक्ती हळूहळू त्या लाईनवर बोट फिरवत वाचन करत असतात. मग तुम्हाला ते जमेल का इतर प्रकाशनाचा ग्रंथ आणि दिंडोरी स्वामी समर्थ दिंडोरी प्रकाशनाचा ग्रंथ? तर नाही. तो वेगवेगळा असू शकतो. म्हणून तुम्हाला सामुदायिक सेवेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये, तर तुम्हाला दिंडोरी प्रकाशनाचाच ग्रंथ घ्यावा लागणार आहे. आणि जर तुम्हाला एकट्याने घरात पारायण करायचं असेल तर तुम्ही एकट्याने वेगळ्या प्रकाशनाच्या ग्रंथाने पारायण करू शकता, काही हरकत नाही. हे एक दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न असा होता की ताई, गरोदर महिलांनी, प्रेग्नेंट महिलांनी पारायण करावं का? तर मी एक सांगते की हो, तुम्ही गरोदर स्त्रिया जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही या पारायणला सप्ताहामध्ये सहभाग घेऊ शकता, वाचन करू शकता. उलट चांगलंच आहे. गर्भातील बाळावर योग्य संस्कार होतील, दत्तमांचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असेल, अशा प्रकारे तुम्ही ते पारायण करू शकता. पण आता शास्त्र काय सांगतं की 7वा महिना लागला की 7व्या महिन्यानंतर स्त्रियांना बसायला उठायला त्रास होतो. कोणाला पोट जास्त येतं, कोणाची हाईट कमी, त्यामुळे पोट जास्त असतं, त्याच्यामुळे त्यांना उठायला बसायला त्रास होऊ शकतो. आणि गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना जवळपास 1 ते 1.5 तास लागतात. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना 2 ते 2.5 तास लागू शकतात. त्यामुळे एवढ्या वेळेस एकाच ठिकाणी बसून जर तुम्हाला वाचन करणं शक्य होत असेल गरोदर स्त्रियांना, तर तुम्ही पारायण करू शकता, काही हरकत नाही. तुमची तब्येत तुम्हाला साथ देत असेल तर तुम्ही करू शकता. आणि जे काही सप्ताह काळामध्ये जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन करून तुम्ही पारायण करू शकत असाल तर तुम्ही पारायणाला बसू शकता. जर तुम्हाला नियम पाळता येत नाही आहे, मेडिकल काही ट्रीटमेंट चालू आहेत, गोळ्या औषधं चालू आहेत, तर मी खरं सांगते पारायणाला बसू नका. वाटलं असं तुम्ही 7 दिवस केंद्रामध्ये जा, केंद्रामध्ये जाऊन तुम्ही प्रहर सेवा करा. इतर सेवा ज्या असतात, सामुदायिक सेवा, यज्ञ याग चालू असतो 7 दिवस, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या किंवा इतर भरपूर सेवा आहेत. स्वामी चरित्रसारमध्येची पोथी वाचणं आहे, भरपूर काही सेवा आहेत, नामस्मरण आहे, जपमाळ आहे, ते सुद्धा करा. प्रत्येक सप्ताहातली प्रत्येक सेवा ही तेवढीच प्रभावी असते जेवढं पारायण. म्हणून सांगते की गरोदर स्त्रियांना जर तब्येत साथ देत असेल, नियमांना धरून ते जर करू शकत असेल पालन, तर ते वाचन करू शकता. पण नक्की जर तुम्हाला शक्य नसेल काहीच नियम पाळणं किंवा तेवढ्या वेळ बसणं, तर पारायण करू नका. फक्त स्वामींची नित्यसेवा, नामस्मरण जरी चालू ठेवलं, दत्तमांची तुम्ही एखादी 18वा 14वा अध्याय वाचा किंवा संक्षिप्त गुरुचरित्र असेल ते वाचा तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्याचा काही तुम्हाला वाईट परिणाम होणार नाही तुमच्यावर. हा एक प्रश्न क्लिअर झाला. आता अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजेच करा इतर कुठले नियम आहेत जे आम्ही अजून पाळायचे आहेत? मी खरं सांगते. आता दुसरा नियम म्हणजेच काय, की आपल्याला 7 दिवस कडेकोटपणे परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे. म्हणून सांगते की चुकूनही कोणाच्याही घरचं परान्न खायचं नाही आहे आपल्याला. जर चुकून बाकून खाल्ल्या गेलंच समजा, आपल्या लक्षात नाही राहिलं, कारण की आपण रोज बाहेरचं कुठेतरी खातो, शेजारी बसले की तिथला चहा पाणी घेत असतो, आणि तीच सवय आपल्याला रोज असते आणि नकळतपणे काय होतं, आपण 7 दिवसामध्ये आपल्याला कधी कधी लक्षात राहतं, कधी कधी लक्षात राहत नाही, चुकून काही खाण्यापिण्यात येतं शेजारी वगैरे, तर त्यावेळेस काय करायचं, घाबरून जायचं नाही. फक्त घरी आल्यावरती लगेच 1 माळ गायत्री मंत्राची करायची, त्याच्यामुळे त्या परान्नाचे दोष तुम्हाला लागणार नाही. दुसरा नियम अजून आहे, तो म्हणजेच काय, ज्यावेळेस तुमचं 7 दिवसाचं पारायण चालू आहे त्यावेळेस तुम्हाला गाव वेस ओलांडून जाता येणार नाही, शहर सोडून जाता येणार नाही. कारण की तुमचं संकल्पयुक्त घरामध्ये पारायण चालू आहे, केंद्रामध्ये पारायण चालू आहे, त्यामुळे तुम्हाला गाव वेस सोडून कोणाच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मुक्काम करून तिथे राहता येणार नाही. हे इतर पारायणासारखं नाही आहे. 7 दिवसाचं प्रत्येक दिवसाचं पारायण वाचन त्या दिवशी कंप्लीट झालंच पाहिजे, खंड पडू शकत नाही. म्हणून सांगते आहे. आणि अजून एक जण, खूप जणांनी मागच्या चूक केली ती म्हणजेच काय, ताई सकाळी मला जॉबला जायचं असतं म्हणून मी सकाळी लवकर उठून पारायणाला बसते, पण मला आज थोडा उशीर झाला उठायला आणि पारायणाला बसायला, तर माझे अर्धे अध्याय राहिले आहेत, तर मी ते संध्याकाळी वाचू का? नाही, जमणार नाही. किंवा उद्या वाचू का? नाही जमणार, चुकीचं आहे.
आपल्याला नियमाला बांधून आपण त्या सेवा करायच्या आहेत आणि आपण आपल्या मनानुसार नियम तयार करू शकत नाही. म्हणून सांगते आहे की बा नियम आधी समजून घ्या. ज्या दिवसाचं आता समजा 7 दिवसाचं पारण आहे, पहिल्याच दिवशी पोथीमध्ये जेवढे अध्याय सांगितले तेवढे अध्यायाचं वाचन झालंच पाहिजे. दुसऱ्या दिवशीचे जे काही अध्याय आहेत तेवढ्याचं वाचन झालंच पाहिजे, त्या दिवशी झालं पाहिजे. आजचं उद्या ढकलायचं नाही, ही चुकीची पद्धत आहे. म्हणून सांगते आहे, हे कळालं असेल. त्यानंतर तुम्हाला सांगितलं गाव वेस ओलांडून जायचं नाही. हा ठीक आहे, तुम्ही सकाळी वाचन केलं, गाव जवळपासच आहे तुमचं, तुम्ही वाचन करून गेल्यावरती प्रवास केला आणि संध्याकाळी परत आले, चालेल, काही हरकत नाही. पण तुम्ही वाचन करून गावाला गेले आणि एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आले, चालणार नाही, तसं करायचं नाही. कुठल्याही ठिकाणी मुक्काम पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा एक नियम पाळायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या जर आता जवळच्या भावकीमध्ये जवळच्या चुलता असेल किंवा जे काही आपले म्हणजे आता समजा तुमच्या आडनावाचे जे काही आता चुलत नाही बरं का, सख्खे चुलत्यामध्ये जर कोणी चुलत ह्याच्यामध्ये नातेवाईकांमध्ये कोणी वारलं तर तुम्हाला पारायण थांबवावं लागतं, तुम्हाला सुतक पडतं, ते तुम्हाला दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावं लागतं. हा एक नियम असतो. पण ज्या वेळेस तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी किंवा लांबच्या नातेवाईकांमध्ये कोणी वारलं किंवा तुम्हाला देवाज्ञा त्यांना झाली कोणा समजा, तर त्यावेळेस तुम्हाला जो पारायण करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्याच्या त्या म्हणजे त्या काही क्रिया असतात ज्या ज्यावेळेस ते देवाज्ञा त्यावेळेस त्यांना तर तिथे तुम्हाला जाता येणार नाही, त्या विधीसाठी जाता येणार नाही. तो नियम आपल्याला मोडता सुद्धा येणार नाही. म्हणून सांगते की हा असं नाही की वाचन झालं, अरे कोणीतरी गेलं, आपण जाऊन येऊयात आणि आंघोळ वगैरे करूयात आणि मग उद्या पारायण करूयात, भले मुक्काम नाही पडणार आहे, तसं नाही, तुम्हाला जाता येणार नाही. कुणी समजा एखादी डिलिव्हरी झाली आहे स्त्री कोणी नातेवाईकांमध्ये, त्यांना सुद्धा भेटायला तुम्हाला जाता येणार, कारण की तिला विटाळ पडलेला असतो, त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा जाणं क्रमप्राप्त नाही, तुम्ही तिथे सुद्धा जायचं नाही आहे. जनन शौच आणि मृत शौच हे त्यासाठीच म्हणतात. जनन शौच म्हणजे जन्म झालेला, म्हणजेच काय, डिलिव्हरी झालेल्या घरामध्ये किंवा त्या स्त्रीकडे भेटण्यासाठी जायचं नाही आहे. आणि मृत शौच म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावली आहे तर तिच्या त्या विधीच्या घरामध्ये आपल्याला जायचं नाही आहे, कारण की आपलं पारायण चालू आहे. पारायण संपल्यावर तुम्ही जाऊन भेटू शकता, काही हरकत नाही, तुम्ही तेवढं सांगू शकता की आमचं पारायण चालू आहे म्हणून. पण असं तुम्हाला हे नियम पाळायचेच आहेत म्हणून सांगते आहे. एकाच व्हिडिओमध्ये सगळे नियम सांगता येत नाही, म्हणून टप्प्याटप्प्याने व्हिडिओ करून तुम्हाला सांगते आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. पण हे नियम पाळा. आणि अजून एक गोष्ट, 7 दिवस तुम्हाला मी अजून एक सांगते, खूप लोकांना कळालं नाही, 3 धान्य असतात बघा, गहू, ज्वारी, तांदूळ. तर तुम्हाला चपाती, भाकरी आणि भात या 3 पैकी तुम्हाला जे योग्य वाटतं 7 दिवस सकाळ संध्याकाळ खाण्यासाठी तेच एक धान्य निवडायचं आहे. भाज्यांमध्ये नाही म्हटलं मी, भाज्या कांदा लसूण विरहितच खायच्या आहेत. आणि भाज्यांमध्ये सुद्धा ज्या गरम भाज्या आहेत, आता उन्हाळा सुद्धा आहे आणि ज्या उष्णता वाढवू शकतात त्या भाज्या तुम्ही खाऊ नका. ज्या थंडावा तुम्हाला जाणवतील त्या भाज्या तुम्हाला खायच्या आहेत, कांदा लसूण विरहित. अजून एक, डाळ सुद्धा तुम्हाला खाता येणार नाही. डाळीचे जे काही पदार्थ आहे, वरण वगैरे, ते खाता येणार नाही. कुठल्या भाजीमध्ये डाळ सुद्धा तुम्हाला टाकता येणार नाही, कारण की ते द्विदल धान्य आहे, म्हणून ते सुद्धा वापरता येणार नाही. याची काळजी घ्यायची आहे, कारण की 7 दिवस आपण लवकर उठून पारायण करत असतो, दिवसभर भरपूर सेवा करत असतो, जॉबला जाणं सगळं काही असतं, त्यामुळे आपल्या शरीरात आपली झोप पूर्ण झालेली नसते, त्यामुळे उष्णता वाढते. आणि ते त्या पारणामध्ये सुद्धा एवढी ऊर्जा असते की आपल्या शरीरातली उष्णता वाढते. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही उष्णवर्धक जर पदार्थ खाल्ले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो, अजून काही होऊ शकतं. म्हणून याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला की आपल्याला पित्तवर्धक ऍसिडिटी वाढलेल्या गोष्टींपासून आपल्याला लांब ठेवायचं आहे. 7 दिवस त्या गोष्टी खायच्या नाही आहेत. आणि पहिल्या दिवशी तुम्ही जे धान्य निवडलं आहे तेच धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे, हे एक आवर्जून तुम्हाला सांगते आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.